नमस्कार तुम्हा सर्वांना आमच्या आयरे फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी मेंदूवडा सांबार आणि डोसा चटणी बनवत आहे। तर मेंदूवडा बनवण्यासाठी मी इथं उडदाची डाळ भिजत टाकून घेतलेली 3-4 तास। तर हिला मी आता वाटून घेणार आहे। तर सगळ्यात आधी मी आता सांबार बनवणार आहे, त्यासाठी मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे। तर सांबार बनवण्यासाठी मी सगळं साहित्य काढलेलं आहे। इथं मी 2 वांगे कापून घेतलेले आहे, शेवग्याची शेंग घेतलेली आहे, 1 बटाटा कापून घेतलेला आहे आणि इथं डांगर कापून घेतलेला आहे। बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता, टॅमॅटो, लाल मिरचीचे 2-3 तुकडे घेतलेले, हिरवी मिरची 2 बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे आणि टॅमॅटो कापून घेतला आहे, हळद, लाल तिखट, सांबार मसाला, हिंग, जिरे, मोहरी आणि थोडासा गूळ घेतलेला आहे। तर सांबार बनवण्यासाठी मी तुरीची डाळ इथे शिजून घेतलेली आहे, त्याच्या 2-3 शिट्ट्या काढून मस्तपैकी शिजून झालेली आहे। आता मी याला सांबारला फोडणी देऊन घेते। तर इथे सांबार बनवण्यासाठी मी गॅसवर टोप ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। तर माझा टोप गरम झाला, याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण सगळ्यात आधी मोहरी टाकणार आहे। मोहरी चांगली आपली लालसर तडतड होऊ द्यायची। आपली मोहरी चांगली तडतडलेली, आपण याच्यामध्ये आता जिरे टाकून घेणार आहे। जिरे पण आपले लाल झालेले, याच्यामध्ये आपण लाल मिरची टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे आणि हिंग। आपण लसणाचं कापड ठेचून घेतलेलं आहे। आणि अद्रक पण आपण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे। लसूण आपलं चांगलं परतून घ्यायचं आहे, अद्रक लसूण ठेचलेलं ते। तर आपला लसूण आता लाल झालेला आहे, याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया। आणि बारीक उभा चिरून कांदा घेतलेला तो टाकून घेऊया। कांदा पण आपलं चांगलं परतवायचं आहे। आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे, आपण अजून 1 मिनिट परतून घेऊया। तर आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे, याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया। तर मी बारीक चिरून टॅमॅटो घेतलेला तो टाकून घेते। टॅमॅटो पण आपण 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे।
तर इथे मी आता सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता त्या पण परतून घेऊया आपण. सगळ्या भाज्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे. सगळ्या भाज्या मी आता तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे. याला आपण चांगलं परतून घेऊया. भाज्या पण आपल्या चांगल्या 5 मिनिटं परतून घ्यायच्या आहे. तर आपल्या भाज्या परतेपर्यंत आपण एका साईडला खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत. तर मी तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी खोबरं कापून घेतलेलं आहे. आता 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि तर मी 7-8 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेल्या हिरव्या आणि कोथिंबीर आणि थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहे. तर याला सगळं या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी. आता माझी चटणी वाटून झालेली आहे. बाउलमध्ये आता मी काढून घेतलेली आहे. आता बघूया आपल्या भाज्या कशा परतून झालेल्या आहे. तर इथं 5 मिनिटं मी वाफेवर भाजी शिजवून घेतलेली आहे चांगली. भाज्या चांगल्या परतून घेतलं तर सांबार पटकन होतं. त्याच्यामध्ये आता मी मसाले टाकून घेणार आहे. इथे मी 1 चम्मच हळद काढून घेतलेली आहे. लाल तिखट, आणि सांबार मसाला. याला चांगलं परतून घेते. तर आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता शिजवलेली डाळ टाकून घेऊया. तर आपण सांबारमध्ये डाळ टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी डाळ आपण मॅश करून घ्यायची आहे. आपण आता डाळ मिक्स करून घेणार आहे. तर आता आपण डाळ टाकून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. थोडी घट्टसर झालेलं आहे सांबार. तर माझं पाणी टाकून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण मीठ टाकून चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 5-10 मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आपली डाळ पण शिजवलेली आहे आणि भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत. त्याला 10-15 मिनटं उकळी काढून घ्यायची. आता मी सांबारवरती झाकण ठेवून घेते. याला उकळी आली का याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. तर सांबारला उकळी येईपर्यंत मी आता चटणीला फोडणी देऊन घेते. आता माझी चटणीला फोडणी देऊन झालेली आहे. बघूया आता सांबारला उकळी आली का. सांबारला उकळी आलेली आहे. आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया. तर याला चांगलं आता 5 मिनिटं अजून शिजवून घेऊया. त्यानंतर गॅस बंद करून टाकू. तर आता माझं सांबार झालेलं आहे. एकदम छान असं घट्टसर पण झालेलं आहे बघा. एकदम पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकून घेते. सांबार छानपैकी झालेलं आहे. त्याच्या आता मी गॅस बंद करून टाकते आणि मेंदू वड्याची तयारी करून घेते.
मेंदू वडा बनवण्यासाठी मी इथं उडदाची डाळ आता वाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी सगळ्यात आधी जिरे टाकून घेते. जिरे, हिंग आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडंसं ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. त्याला मी आता मिक्स करून घेते. याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता माझं पीठ चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे. त्याचे मी आता वडे काढून घेणार आहे. इथे मी डोसा बनवण्यासाठी पण त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. तर पहिले आपण आता मेंदू वडे करून घेऊ, त्याच्यानंतर डोसा बनवूया. इथे मी मेंदू वडा बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता मेंदू वडा टाकून घेऊया त्याला. तर अशा प्रकारे मी सगळे वडे काढून घेणार आहे. आता मी सगळे वडे काढून घेते. तर अशा प्रकारे मी आता मेंदू वडे सगळे काढून घेतलेले. आता मी डोसा बनवून घेते. आता माझा तवा गरम झालेला आहे. मी याच्यामध्ये डोसा बनवून घेते. आता मी याच्यावर बटर टाकून घेते. छानपैकी असा बटर डोसा रेडी आहे. आपला डोसा बनवण्यासाठी निघालेला आहे. आता आपला डोसा झालेला आहे. तर अशा प्रकारे माझा मेंदू वडा, सांबार, चटणी आणि डोसा रेडी आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर नक्कीच आम्हाला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.